आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। कोरड्या हवामानामुळे पुणे शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होते। शिवाजीनगर लोहगावमध्ये 37.5, मगरपट्ट्यात 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि पुढील आठवडाभर कमाल किमान तापमानात वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे। अवकाळी पाऊस, धुकं, ढगाळ हवामानाचा फटका बसल्यामुळे कोकणातील काजूचं उत्पादन जेमतेम 40% आलंय। एकीकडे उत्पादनात दुष्काळ असताना दुसरीकडे कवडीमोल दरामुळे काजू उत्पादकांसमोर दुहेरी संकट निर्माण झालंय। लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या नियोजनात बदल करण्यात आलाय। 16 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये एमएसटी सीईटी होणार होती, मात्र लोकसभा निवडणुकीमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक असेल। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवरील शिव स्थानकाजवळच्या ब्रिटिशकालीन शिव उड्डाणपुलाचं पाडकाम बऱ्याच काळापासून रखडलं असून या पाडकामासाठी अनेक तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। आता धुळवडीनंतर 27 मार्चला शिव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून त्यानंतर मध्य रेल्वे पुलाचं पाडकाम हाती घेतलं जाईल। राज्यातील 4 शहरांची तुलना केल्यास सर्वाधिक अपघात मुंबई, पुणे, नागपूर शहरामध्ये झाल्याचं समोर आलंय। 1 जानेवारी 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान 4ही शहरांमध्ये अपघात आणि मृत्यू संख्या एकत्रित केल्यास 6497 अपघात झाले आणि 1455 नागरिकांचा मृत्यू झाला। सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तज्ञ डॉक्टरांचं प्रमाण योग्य असावं यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार देशभरातून 872 अर्ज दाखल करण्यात आले असून या महाविद्यालयांना कागदपत्र सादर करण्याची सूचना ईमेलद्वारे करण्यात आली आहे। होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय। अनधिकृत वृक्षतोड झाल्याचं आढळून आल्यास याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिला। बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावरील पथदिवे बंद आहेत, त्यामुळे वाटसरूंसह वाहन चालकांना मोठा त्रास होतोय। हे पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी बदलापूरकर करतायत। सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी झाडं तोडण्यात येत असून स्थानक परिसर उजाड होऊ लागलाय। प्लॉट क्रमांक 18 जवळच्या संपूर्ण परिसरात पत्र्याचे उंच कुंपण तयार करण्यात आलंय आणि या कामाआडी येणारी झाडं तोडण्यात येत असल्यामुळे इथल्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत गेलाय, मात्र याचा फटका किरकोळ व्यापाऱ्यांना बसतोय। एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि मुळात रंगपंचमी होळी एका दिवसावर असूनही काहीच गर्दी दिसत नाहीये। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानांतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची भरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या अशी मागणी पुजाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। अनेकदा बाहेरचे उमेदवार भरले जातात ज्यांचा तुळजापूरशी काहीही संबंध नसतो आणि मंदिर संस्थानात येणाऱ्या भाविकांशी त्यांचा नेहमी वाद होत असतो। ते टाळण्यासाठी पुजाऱ्यांनी ही मागणी केली। सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात नेहमीच दुष्काळाच्या झळा पाहायला मिळतात। मान खटाव हा भाग तर दुष्काळी पट्टा म्हणूनच ओळखला जातो, परंतु आता दुष्काळी भाग ही ओळख लवकरच पुसली जाणार आहे। गेली कित्येक वर्ष वापराविना पडून असलेल्या तारळी धरणातील पाणीसाठा अखेर दुष्काळी भागांना मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात येणार आहे। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या फोटोचा वापर करत असून निवडणूक चिन्ह घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याची गरज असताना लिहिलं जात नाही, त्यामुळे याची तक्रार एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगात केली जाणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो वापरला जातोय आणि कोर्टाने दिलेल्या सूचनेनंतरही आदेशांचं पालन केलं जात नाहीये। या प्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवरती जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांना लक्ष्य केलं। अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत की नाही हे अनेकदा बोलूनही भाजपचा एकही नेता त्यावरती मला उत्तरच देत नाही असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। तर अशोक चव्हाण काहीही न करता 6 वर्ष खासदार झाले अशी मिश्किल टीका त्यांनी केली। 18 वर्षात माझं कधीही निलंबन झालं नव्हतं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी केल्यानं निलंबन झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। तुम्ही फाशी दिली तरी चालेल, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार असं आव्हान सुप्रिया सुळेंनी सरकारला दिलं।
काही लोक स्वहितासाठी वेगळी भूमिका घेत असतील तरीही जुन्या लोकांना विसरून चालत नाही. ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांना विसरून चालत नाही. खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं योग्य नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. काँग्रेसनं महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर राज्यामध्ये काँग्रेसकडून इतर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी कधी येऊ शकते असं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. शिवतारे वारंवार खालच्या पातळीवरती टीका करतायत, त्यामुळे त्यांच्यावरती आता कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. निवडणूक रोख्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं निवडणूक आयोगाकडे संपूर्ण माहिती सादर केली. कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीकडून किती निधी मिळाला या संदर्भात सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात सर्वाधिक निधी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मिळालाय. भाजपला 6060 कोटी, तृणमूलला 1609 कोटी तर काँग्रेसला 1421 कोटींची देणगी मिळाली.